महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। ग्रामपंचायतमध्ये हरणमाळचा प्रवेश दयाने गावामध्ये हरणमाळचा प्रवेश आम्हाला आमचे हक्क आम्हाला आमचे हक्क दयाने ग्रामपंचायतमध्ये हरणमाळचा प्रवेश दयाने ग्रामपंचायतमध्ये हरणमाळचा प्रवेश आम्हाला आमचे हक्क नमस्कार, मी निलेश सुखानंद ढालवाले, राहणार हरणमाळ या ठिकाणचा एक सामाजिक कार्यकर्ता आहे। या ठिकाणी आम्ही आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आलेलो असताना आज आम्ही तुमच्या समोर हरणमाळ येथील नागरिक आहोत, पण खऱ्या अर्थाने आम्ही भारताचे नागरिक आहोत का? कारण आज आम्ही भारताचे नागरिक नाहीत असं म्हणायला वावगं नाही। कारण की आज आमची परिस्थिती अशी आहे की आम्ही भारताचे नागरिक असून आज आम्हाला भारताचं नागरिकत्व नाही। आज आम्हाला कोणीही आमचा रहिवास देण्यास तयार नाही, ते ग्रामीण असो अथवा शहरी असो, आम्हाला कोणी रहिवासी दाखला देत नाही। कारण की सन 2018ला ज्यावेळेस महापालिकेची हद्दवाढ झाली, त्यावेळेस महापालिकेची हद्दवाढ झालेली असताना आमचं हरणमाळ हे गाव ग्रुप ग्रामपंचायत मोराणेला अटॅच होतं, परंतु 2018ला हद्दवाढ झाल्यामुळे मोराणे प्रल ग्रामपंचायत ही धुळे नगरपालिकेमध्ये समाविष्ट झाली आणि हरणमाळ हे कुठंच राहिलेलं नाही। तर त्यानंतर 2018 पासून 2025 या 7 वर्षामध्ये हरणमाळ या गावाला ना रहिवासी आहे। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खूप मोठ्या समस्या आहे। आज जसं की मी तुम्हाला म्हटलं की जसं की आज आम्ही भारताचे नागरिक आहोत, पण आम्हाला नागरिकत्व नाही, आज आम्हाला रहिवासी पुरावा नाही। तसेच आमच्या गावातील ज्या महिला आहेत त्या महिला विधवा होत आहेत, पण त्या शासकीय दृष्टिकोनातून ऑथराइज विधवा नाहीत, कारण त्यांच्याकडे त्यांच्या पतीचे मृत्यू दाखले नाही। अनेक अशा अगणित अशा समस्या आमच्या गावामध्ये आहे। आमच्या गावामध्ये ऑथराइज कुठं ग्रामपंचायतला ग्रामपंचायत नाही, दुसरी गोष्ट सरपंच नाही, त्याच्यानंतर कोणी ग्रामसेवक नाही, तलाठी नाही, कोतवाल नाही, रहिवासी दाखले नाही, शालेय कुठले डॉक्युमेंट आम्हाला भेटत नाही। अशा भीषण अशा मोठ्या प्रमाणावर समस्या आमच्या गावात होते। ना पिण्यासाठी व्यवस्थित पाणी नाही, ना हरणमाळ येण्यासाठी व्यवस्थित रस्ता नाही, ना पाण्यामध्ये टाकायला टिसेल नाही, अनेक अशा समस्या आहेत। 7 वर्षापासून आमच्या गावाला बेघर किंवा शासकीय कुठल्याही प्रकारच्या योजना येत नाही। का म्हणून असं होतं? कारण आमचा पाठपुरावा तर 7 वर्षापासून चालू आहे। या 7 वर्षात आम्ही वारंवार पाठपुरावा केला। 7 वर्षामध्ये 6 जिल्हाधिकारी झाले, पण आमच्याकडे शासन प्रशासन लोकप्रतिनिधी कोणीही लक्ष देण्यास तयार नाही। याचा आम्हाला उत्तर पाहिजे की या ठिकाणी आम्ही नागरिक आहोत, आम्ही या ठिकाणी वारंवार आम्ही मतदान करत आहोत, आम्ही लोकप्रतिनिधी निवडून देत आहोत। पार ग्रामपंचायत जरी आम्ही हरणमाळमध्ये असलो तरी आम्हाला आरवी गटामध्ये समाविष्ट केलेलं आहे। आम्ही आरवी गटामध्ये जिल्हा परिषदला मतदान करतो, पंचायत समितीला मतदान करतो। ज्यावेळेस महापालिकेची निवड होती त्यावेळेस आम्ही मोराणे या ठिकाणी जाऊन नगरपालिकेचा नगरसेवक निवडून देतो। वारंवार आम्ही मतदान करत आहोत, आम्ही लोकप्रतिनिधी निवडून देत आहोत, पण तरी देखील आज आम्ही पोरके असे हरणमाळ ठरत आहोत। आमची मागणी अशी आहे की आम्हाला लवकरात लवकर आम्हाला कुठंतरी ग्रामपंचायतला जोडून आम्हाला शासकीय योजनांपासून वंचित न ठेवता शासकीय योजना पुरवल्या जायला पाहिजे। जसं की बेघर असो, संडास असो, मुतारी असो, रस्ते असो, ज्या काही शासकीय योजना आहे करोडो रुपये शासनाकडून दिले जात आहे, पण आमच्यापर्यंत ते बिलकुल येत नाही आणि असे दुर्लक्षित असा घटक आहे। अगदी हाकेच्या अंतरावर हरणमाळ हे गाव आहे, सुशोभित ब्रिटिशकालीन गाव आहे, पण आज शासनापासून दुर्लक्षित असलेलं गाव आहे। त्याच्या शासनाला विनंती की लवकरात लवकर तुम्ही आम्हाला न्याय द्या, अन्यथा त्यापुढे आम्ही धरणे आंदोलन करू। अन्यथा एक अशी वेळ येईल की आम्ही आमचे मतदान हे आम्ही करणार नाही, कारण आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत। का? मतदान काय तसेच शासनाच्या योजना मिळणं हा पण आमचा एक हक्क आहे। तो आहोत, आम्हाला तुम्ही नागरिकत्व मिळू द्या, आम्हाला तो हक्क द्यायला पाहिजे, पण शासन नाही। त्यामुळे पुढील रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।